आज दुपारी 1 वाजता ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर केला जाणार आहे। आज दुपारी ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषद घेतील आणि याच पत्रकार परिषदेमधून मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा जाहीर होणार आहे। मुंबईच्या दादर इथल्या शिवसेना भवनामध्ये हा वचननामा प्रकाशित केला जाणार आहे आणि त्यामुळे या वचननाम्यात नेमकं काय असणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे। या वचननामा प्रकाशनासाठी राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये उपस्थित राहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे वचननाम्याच्या निमित्तानं राज ठाकरे तब्बल 2 दशकांनंतर शिवसेना भवनामध्ये जाणार आहे। यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, आज आपण पाहतोय वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे। ठाकरे बंधूंचा हा संयुक्त वचननामा आणि त्यामुळे अवघ्या मुंबईकरांना याची सर्वांची प्रतीक्षा आहे। नक्कीच मुंबई महानगरपालिकेसाठीच सर्वच पक्षाने आता तयारीला सुरुवात केलेली आहे। आपापले मुद्दे घेऊन जनतेपर्यंत मुंबईकरांपर्यंत सगळेच राजकीय पक्ष पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी 2 दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ठाकरे बंधू आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना सेना भवनामध्ये मार्गदर्शन केलेलं होतं। काही मुद्दे त्यांच्यासमोर मांडलेले होते आणि त्यानंतर आज वचननामा जाहीर केला जाणार आहे। ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांपर्यंत पोहोचतील आणि कोणकोणती आश्वासनं या महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना द्यायची आहेत या संदर्भात आज ते जाहीर बोलतील आणि आश्वासनं देतील। अर्थात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे मराठी माणसांना मुंबईमध्ये सत्ता आल्यानंतर काय दिलं जाणार या संदर्भात आश्वासनं दिली जाणार आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आज शिवसेना भवनाकडे लागलेलं आहे, कारण आता शक्ती प्रदर्शन अर्थात जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर दोन्ही पक्षाकडनं आज मुंबईमध्ये दादरमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाईल आणि पुन्हा वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येणार आहे। तब्बल 20 वर्षानंतर अर्थात राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यानंतर पहिल्यांदाच ते शिवसेना भवनामध्ये येत आहेत, त्यामुळे या घटनेला सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे। सध्या आपण या शिवसेना भवनाच्या बाहेरची दृश्य पाहतोय। शिवसेना भवनाच्या या गेटवरती दोन्ही पक्षाचे झेंडे जे आहेत ते लावण्यात आले आहेत। एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झेंडा पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे आपल्याला मनसे या पक्षाचा झेंडा जो आहे तो पाहायला मिळतोय। जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज 1 वाजता वचननामा जाहीर करण्यासाठी सेना भवनात दाखल होतील तेव्हा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत। 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे, उद्धव ठाकरे जेव्हा या ठिकाणी आले होते तेव्हा देखील एक माहोल आपल्याला पाहायला मिळत होता। महायुतीची पहिली जाहीर सभा पार पडली, त्यातून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक टीका ठाकरे बंधूंवरती असेल किंवा मग विरोधकांवरती असेल अनेक टीका जी आहे ती केलेली आहे। याही टीकेला आज ठाकरे बंधूंकडनं खरं तर उत्तर देण्यात येईल। त्यामुळे आज वचननामा आणि या पत्रकार परिषदेकडे अवघ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मुंबईकरांना आज नक्की काय आश्वासनं दिली जाणार आहे ते आपल्याला या वचननामाच्या माध्यमातून कळेल। अगदी धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।